नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगर आणि चाकोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. पाडव्याच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाडवा म्हणजे नूतन वर्षाचा पहिला सण. आपण गोडधोड करून खातो. आमच्याकडे पुरणपोळी करता पाडव्याला. तुमच्याकडे काय करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही सांगतच नाही, पण मला नक्की नक्की सांगा. आणि आपण त्याच्यासाठी आपण जी गुढी उभारतो त्याच्यासाठी आपण माळा, आमच्याकडे हार म्हणता, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला सांगा. पण आपण त्याला साधारणपणे माळा म्हणतो, गाठी म्हणतो आणि हारही म्हणतो. तर तेच मी तयार केलं आहे. हे बघा, हे तयार करून घेतलं आहे 3 कलरमध्ये. माझ्याकडे जो फूड कलर होता ना त्याच्यामध्ये या 2 तयार करून घेतल्या आणि हा आपला ओरिजिनल पांढऱ्या कलरमध्ये तयार करून घेतल्या. तुम्हाला कशा वाटल्या ह्या माळा ते पण मला सांगा. आणि मी तुम्हाला याची आता रेसिपी दाखवणार आहे, मी कशा तयार केल्या. चला तर मग, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरे का. कंटाळा नका करू सबस्क्राईब करायचा. नक्की नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा. ही एक पूर्ण कप भरून मोठा पाव किलो एवढी साखर घेतली आहे मी. आणि त्याच्यामध्ये फक्त पाव कप पाणी टाकायचं आहे आपल्याला. साखर ओली होईपर्यंतच पाणी टाकायचं आहे, भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे. आता आपला पाक तयार होईल तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. हे आपे पात्र आहे, अशी तयारी करून घेतली पाक होईपर्यंत. आणि इकडे आपला जो साचा आहे ना आप्यांचा, सगळे जे खाणे आहेत ना यांना ऑइल लावून घेतलं. आणि मग आता त्याला धागा टाकून घेतला. धागा डबल टाकला. डबल का टाकला की ते वजन आहे ना ते पेललं गेलं पाहिजे. आणि आपण जे फुलांची माळ करतो ना तो धागा आहे आपला, बारीक नाही शिवायचा. तर त्याने आपल्याला छान अशी सुटसुटीत पण माळ होईल आणि वजन पण पेललं जाईल, म्हणून तो वापरला आहे आपण. आता हा पाक झाला आहे आपला. पाक लगेचच झाला. आपण खूप कमी प्रमाणात पाणी वापरलं होतं म्हणून. आता याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊ. मी आता हे तूप घातलं ना पाकामध्ये, हे मी घरीच बनवलं आहे. हे जे तूप मी याच्यात पाकामध्ये घातलं हे घरीच बनवलं आहे. आणि आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ सुद्धा आहे तूप बनवण्याचा. आणि गाईचं शुद्ध असं गाईचं तूप आहे हे. तुम्हाला जरी पाहायचं असेल तर आपला चॅनलवरचा व्हिडिओ पहा, नाहीतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर मी तुम्हाला ही लिंकही टाकेल. आता आपला जो पाक आहे तो झालेला आहे. तर आपण आता वापरून घेऊ. साच्यांमध्ये आपले जे खाणे आहेत ना आप्यांचे त्याच्यात टाकून घेऊ. पाक झाला आहे, पण आपण पाक नाही केला याला. फक्त साखर आहे ना थोड्या पाण्यात विरघळून घेतली, म्हणजे ती साखरच आहे. तिला फक्त वितळून घेतली आहे इतपत. थोडंच पाणी टाकलं आहे, ही साखरच आहे. आणि हिला आपण जसंच्या तसं टाकून घेणार आहोत, म्हणजे तिथे पण साखरच तयार होईल. आता आपण साच्यामध्ये टाकणार आहोत. हे जे मिश्रण आहे ना हे साच्यात टाकून घ्यायचं आहे. असं सगळ्या साच्यांमध्ये बरोबर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवं तसं तुम्ही हार बनवू शकता. सारख्या वाट्या असल्या वाट्यांमध्ये टाकला, म्हणजे हे मिश्रण टाकलं ताटामध्ये. एवढंच काय, आपला जो काही ओटा असतो ना स्वयंपाकाचा, त्या ओट्याच्या बेसवर पण टाकलं धागा ठेवून तरी तो सहजासहजी निघून जातो. अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तुम्ही तरी जमणार आहे, असं काही नाही याच्यात. असं हे बघा साखरच आहे, तिला फक्त वितळून घेतला आहे आपण. डिझाईन करून घेतली आपण. जे आपला हार आहे ना, जी आता माळ होणार आहे गुढीपाडव्यासाठी आपण बनवली आहे
त्याला अशी डिझाईन बनवून घेतली. आणि हा जो खाना आहे ना, तो आमच्या नंतर लक्षात आला की एक कमी आहे, म्हणून तिथेही टाकून घेतला. घट्ट झाला होता तोपर्यंत पाक. अशी छान अशी माळ बनवून घेतली आपण. आता हिला 2 मिनिटं राहू देऊ आणि लगेच काढू. आता आपण एक दुसरी माळ करून घेणार आहोत. पाडव्याचा सण येतोय आणि तो म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. पाडव्याचा सण म्हणजे वर्षाची सुरुवात सुद्धा आहे आणि शिवाय आनंदाचं प्रतीक आहे. पहिल्यापासून पूर्वज आपण राम कृष्ण त्यांच्यापासूनच. तर आता आपण त्याच्यासाठी गोडधोड आणि खातोच करून, पण आपण जे गुढी उभी करतो ना, म्हणून त्याला काहीतरी गोड पाहिजे, म्हणून आपण हा हार म्हणा, माळ म्हणा, ही आपण तयार करतो किंवा आपण घालतो. त्या घरीच करते मी माळ त्याच्यासाठी. आपण जी माळ केली आहे गुढीसाठी ती तयार झाली आहे. आता आपण काढून बघू. बघा, हे बघा. आता ही माळ पण तयार करून घेऊ आपण.